नमस्कार मंडळी. तर आज आहे 8 मार्च आणि 8 मार्च म्हणजेच महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे. तर सगळेजण खूप वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात आणि खूप सारं गिफ्ट वगैरे पण घेतात. तर तसंच छोटंसं गिफ्ट मलाही दिलेलं आहे आहोंनी. तर तेच काय ते तुम्हाला कळेल पुढे. तर चला आपण बघूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सुद्धा. तर तुम्हाला आता पुढे कळेल, या थंबनेलवरून कळतसुद्धा असेल. तर काय गिफ्ट दिले वगैरे सगळं सांगणारच आहे. इथे शेजारच्या 4-5 बायका बोलवणार आहे आणि छान अशी पूजा वगैरे करून मग सुरुवात करूया आपण. चला, वेळ न वाया घालवता आता मी त्यांना बोलवायला चालले आणि अशी छान अशी रेडी झाली. पूर्ण साडी दिसत नाही आहे, तुम्हाला पुढे दिसेल. तर हे आहे ते छोटंसं गिफ्ट. छोटंसं म्हणण्यापेक्षा 30,000चं गिफ्ट आहे हे. तर ते काय छोटं होणार नाही आहे, तर माझ्यासाठी मोठंच आहे, पण दिसायला थोडीशी छोटी आहे त्यामुळं. तरी ते मी 4-5 शेजारच्या बायका बोलवल्या आणि छान अशी पूजा करून घेतली. तर आणल्याला मी पूजा केली होती, पण मग म्हटलं थोड्याशा सुवासिनी बोलवून पूजा वगैरे करून त्यांना चहा वगैरे करून असं पूजा करून घेऊया. आणि आज महिला दिन पण आहे, म्हटलं मग त्यानिमित्तानं असं छान असं सेलिब्रेशन होईल छोटंसं. आणि हेच माझं आहोंनी दिलेलं गिफ्ट आहे. तर मला तरी खूप आवडलं आहे, कारण मी खूप दिवस झाले यांना म्हणत होते, पण हा योग आज जुळून आला आहे आज. तर मग इथे मी थोडं दळून पण बघितलं होतं, कारण ते मेकॅनिक वगैरे आल्यानंतर ते दळून दाखवतात आणि आपल्याला नवीन असतो त्यामुळं थोडंसं शिकवतात, त्यामुळं मग ते दळलेलं दिसतंय तिथे. तर मग त्यानंतर मग अगोदर पण छोटीशी पूजा झालीच माझी, पण इथे मग बायका बोलून आज केली. तर मी त्या येण्याच्या अगोदरच ताट वगैरे तयार करून ठेवलेलं. आणि हे मी सगळं मुलं आणि घर वगैरे सगळं सांभाळून हँडल करू शकते. तर घर बसल्या असा छोटासा व्यवसाय सुरू झाला आहे माझा, असं म्हणायला हरकत नाही आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही आयडिया मला कमेंट करून सांगा. आणि बघा, तुम्हाला पण आवडतं आहे का हे गिफ्ट माझ्या आहोंनी दिलेलं. तर बघा इथे मग आज शेजारच्या आमच्या वहिनी आहेत, त्यांना पण बोलवलेलं. तर इथे 4-5 जणी आम्ही झालेलो. 4 जण आम्ही, मला धरून 4 होत्या. तर एक मग ते मुलगी होती, तिला पण पूजा करायला लावली, म्हणजे 5 जण झालो आम्ही. आणि इथे झाडाची फुलं वगैरे मी आणली होती, त्यामुळं तिथे पूजेला फुलं ठेवली. हार तर काय ऐन वेळेस अवेलेबल होत नाही, त्यामुळं मग फुलं ठेवली. 4-5 झाली होती, मग प्रत्येकजणीनं एक एक फूल ठेवलं आणि छान अशी पूजा करून घेतली. थोडासा वेळ लागेल शिकायला. त्या मेकॅनिक जे काका आले होते त्यांनी मला सगळं समजावले खरं तर, पण थोडासा तरी पण वेळ लागेल हात बसायला तर आणि परफेक्ट व्हायला. कमीत कमी आठवडा तरी लागेलच. तर इथेही माझी मैत्रीण आहे, तीसुद्धा आली होती. मग तिनंसुद्धा छान अशी पूजा करून घेतली आणि छान असं महिला दिनाची तिनेच मला ही आयडिया दिली होती, त्यामुळं मग मी ही असंच छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर तिलासुद्धा थँक्यू. तिच्यामुळं ही छान अशी पूजा झाली आणि महिला दिनाचं काहीतरी गिफ्ट दिलं, हे सुद्धा मला तुम्हाला सांगता आलं. तर हे काय मी दाखवलं नव्हतं गिरणीचं, तर ते पहिल्यांदाच दाखवलं आहे आता. आहे ना मस्त. तर बघू शकताय, मला हे छान असं गिफ्ट दिलेलं आहे मला आहोंनी. तर याच्या मागचा एकच उद्देश की घर आणि मुलं सांभाळून मी हे हँडल करू शकते आणि माझा आणि मुलांचा खर्च काढू शकते याच्यातून. त्यामुळं मग मला हे दिलेलं आहे गिफ्ट. आणि महिला दिना कालच आलं आहे आणि आज महिला दिन आहे, त्यामुळं मग असं महिला दिनानिमित्त दिलं असं समजते मी माझ्यासाठी. तर खूप छान आहे, मला खूप आवडलं आहे. तर तुम्हाला सुद्धा हे गिफ्ट कसं वाटलं माझं, मला कमेंट करून नक्की कळवा. तरी ते थोडासा उशीर झाला होता आम्हाला पूजा वगैरे करून घ्यायला. पूजा झाली की हे आले होते शेतातून ट्रॅक्टर घेऊन. मग आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब